तर इथे गरमागरम ब्रेड पकोडा तयार केलाय आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, कारण त्याला हे फार आवडतात. तर आज तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतलंय. त्यामध्ये इथे एक अर्धा चमचा छोटासा मी ओवा टाकलाय. त्याचबरोबर इथे मीठ टाकलंय आणि हळद टाकलंय. हे थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाण्याचा वापर करत आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाही बनवायचं. इथे मी मसाले घेतलेत. ते मसाले म्हणजे इथे एक धने पावडर घेतलेली आहे, कसुरी मेथी घेतली, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, जीरा पावडर आणि बडीशेप घेतले. हे सर्व मसाले आपल्याला भाजीसाठी वापरायचे आहेत. एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल मी इथे 2 चमचे वापरले. खूप जास्त तेल गरम करायचं नाही, नाहीतर मसाले करपू शकतात. थोडंसं तेल गरम झालं, की त्यामध्ये आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे. थोडंसं भाजून झाले मसाले, की त्यामध्ये आपल्याला लगेच बटाटा कुस्करून टाकायचा आहे. हे मसाले तुम्ही एका वाटीमध्ये घेऊन त्यात थोडंसं पाणी टाकून नंतर तेलामध्ये भाजून घेतलात तरीही चालेल किंवा असं स्लो फ्लेमवरती करून घ्यायचं. आता भाजीमध्ये मी इथे मीठ टाकलंय आणि ते आपल्याला पुन्हा छान मिक्स करून भाजी एकदम छान अशी बनवून घ्यायची. आता भाजी आपली तयार झालेली आहे. इथे आपण चटणी बनवूया. अगदी बाहेर जशी चटणी मिळते तशी चटणी तयार होते. इथे मी कोथिंबीर, पुदिना, आलू भुजिया आणि मिरची घेतली आहे. एका मिक्सरच्या भांड्यात हे सगळं काढून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं अगदी मीठ घालायचं, कारण आलू भुजियामध्ये सुद्धा मीठ असतं आणि पाणीसुद्धा कमी वापरायचं आहे, कारण बाहेर जशी मिळते तशी घट्ट अशी चटणी आपल्याला पाहिजे असते. तर इथे चटणी तयार आहे. आता इथे मी पावडर आहे वापरलेली. बेकिंग सोडा नाही वापरला, कारण बेकिंग सोडा जर वापरला तर जेव्हा पकोडे आपण तळतो, तेव्हा खूप तेल त्यात शोषलं जातं आणि खूप तेलकट असे ब्रेड पकोडा तयार होतात. तर इथे 2 ब्रेड मी घेते. एका ब्रेडला इथे आपल्याला चटणी लावून घ्यायची आणि दुसऱ्या ब्रेडला इथे टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. तुम्ही फक्त टोमॅटो सॉस किंवा फक्त ब्रेडला एका चटणी वापरली तरीही चालेल. आणि जी भाजी आपण बनवून घेतली होती ती अशी पसरवून घ्यायची एका ब्रेडवर, दुसरा ब्रेड त्यावर ठेवून अशा पद्धतीने त्याला कापून आपण शेप द्यायचा आणि ब्रेड पकोडा तयार करून घ्यायचा. आता हे ब्रेड पकोडे आपण बॅटरमध्ये बुडवून घ्यायचे आणि लगेचच गरम छान असं तापलेल्या तेलामध्ये तळून घ्यायचे. तेल छान तापलेलं असलं पाहिजे, नाहीतर एकतर तो व्यवस्थित तळला जाणार नाही किंवा खूप जास्त तेल शोषू शकतं. त्यामुळे तेल अगोदर छान तापले की नाही हे खात्री केल्यानंतरच यामध्ये पकोडा सोडायचा आणि ब्रेड पकोडा दोन्ही बाजूने छान असा तळून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता छान असा पकोडा आपला तळून झालेला आहे. तर आपण काढून घेऊ. तुम्हाला मी कट करून दाखवते. कारण आतमध्ये खूप छान दिसतं हे जे आपण सॉस वगैरे लावलेले आहे ते. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान कलरफुल असा आतमध्ये पकोडा दिसतोय आणि तयार आहे आपला ब्रेड पकोडा. गरमागरम असा संध्याकाळी छान नाश्ता संध्याकाळचा तयार आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. असे छान-छान रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करत राहीन. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.